उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर सुरज चव्हाणांनी दिला राजीनामा। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली माहिती। विधान भवन मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सोशल मीडियावरील बदनामी प्रकरणी अमृता फडणवीसांना पुणे सत्र न्यायालयाची नोटीस। आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टात हजर होण्याबाबत बजावली नोटीस। मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन ठरला। मुंबईतल्या लोकांच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा भर असणार। मुंबई पालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी। आमदार प्रत्येक वॉर्डमधल्या समस्या जाणून घेणार। 2006 मधल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडनं सर्व आरोपींची निर्दोष सुटका। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका। संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर या मंत्री आणि आमदाराचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। अंजली दमानियांचा थेट इशारा। संजय राऊतांकडनं हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाचा मंत्री महाजनांसोबतचा फोटो ट्विट। या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची केली मागणी। पहिल्याच दिवशी लोकसभेमध्ये विरोधकांचा मोठा गोंधळ। ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा करण्याची मागणी। कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ। आणि कोचीहून येणारं एअर इंडियाचं विमान मुसळधार पावसात मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरनं घसरलं। सर्व प्रवासी सुरक्षित। सकाळी 9:30 दरम्यानची घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।